मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाने आदेश जारी केलेले आहेत। नेमके कशाविषयी हे आदेश आहेत जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, वर्षानुवर्ष एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीला यापुढे मुदतवाढ न देण्याचा किंवा त्यांची बदली रद्द न करण्याची भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे। बदली झालेल्या संबंधितांना विभागाने रुजू होण्यासाठी कार्यमुक्त न केल्याने अनेक प्रशासकीय अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे शासकीय कर्तव्य पार पाडताना होणारा विलंब लक्षात घेता बदली अधिनियमानुसार बदल्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना दिले आहे। महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमयन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध आणि अधिनियम 2005 अधिसूचित करण्यात आला आहे। या नियमातील नियम 3 आणि 4 नुसार 6 वर्ष पूर्ण झालेल्या सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, सहाय्यक कक्ष अधिकारी, लिपिक, टंकलेखक आणि लघुलेखक संवर्गातील कर्मचारी यांच्या बदल्या करण्याबाबतची कार्यवाही एप्रिल-मे 2026 मध्ये करण्यात येईल। मात्र काही वर्षापासून मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची बदली केल्यानंतर त्यांच्या बदलीला मुदतवाढ देण्याची मागणी तसेच बदली रद्द करण्याची मागणी केली जात असल्याचे निदर्शनाला आले आहे। कार्यमुक्तीनंतर कामकाज सुरळीत होणार। मित्रांनो, विभागाने 2026च्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये विभागातील जे अधिकारी कर्मचारी बदलीस पात्र आहेत त्यांची यादी करून त्यांच्या जागी पर्यायी अधिकारी कर्मचारी यांची व्यवस्था करण्याची कार्यवाही आतापासूनच सुरू करा, जेणेकरून बदली झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यानंतर आपल्या विभागातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यास अडचण निर्माण होणार नाही, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांनी मंत्रालयातील सर्व विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिवांना पत्राद्वारे दिले आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।